आणि बोलणार फक्त एकच व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे विदुरजी. विदुरजी म्हणले, अरे ए धृतराष्ट्रा, दोन्ही डोळ्याने आंधळायसले का तू? अरे दोन्ही डोळ्यानं आंधळा तर आहेस का नीतीने पण आंधळा झालायस? डोळे उघड, तुझी सून आहे, तुझी सून म्हणजे तुझ्या लेकीप्रमाणे, तुझ्या घरातली आबरू रस्त्यावर जातीये, जागा हो. एवढं बोलले, निघून गेले. कारण की राजधर्म सांगतो, एखाद्या स्त्रीवरती अन्याय जर होत असेल ना, त्या ठिकाणी प्रतिकार करता आला तर करावा, परंतु एखाद्या स्त्रीवरती होणारा अन्याय आपल्या डोळ्याने मात्र कधी बघायचा नाही, त्याचा दोष लागतो. त्यावेळेस मात्र विदुरजी निघून गेले. दुर्योधन म्हणतो, अरे दुःशासना बघतोयस काय? ओढ तिची साडी, विवस्त्र करून टाक तिला. बघा, नीती ज्या वेळेस आपली घसरते ना, त्यावेळेस मात्र अस्तित्व कुठलं शिल्लक राहत नाही. दुःशासनाने त्या ठिकाणी पदराला हात घातलाय. छत्रपतींच्या काळामध्ये एका देशमुखाने हेच कृत्य केलं होतं. एका अबला स्त्रीवरती हात टाकला होता. छत्रपतींनी चौकामध्ये घेऊन त्याला चौरंग केला होता. ही धर्मनीती सांगते.